केरला स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यासंदर्भात केलेलं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांना भोवण्याची शक्यता आहे। कारण आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात भाष्य करत कारवाईचे संकेत दिलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी द केरला स्टोरी चित्रपट हा केरळला बदनाम करणारा असून याच्या निर्मात्याला फाशी देण्याची मागणी केल्याचं वक्तव्य केलं होतं। दरम्यान आव्हाडांनी जे वक्तव्य केलंय ते तपासून पाहिलं जाईल आणि त्यात काही गैर असेल तर कारवाई केली जाईल असे संकेत फडणवीसांनी दिले। त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। केरळा फाईल्सच्या नावाखाली एका राज्याला तर बदनाम केलंच, पण तिथल्या महिला भगिनींना पण बदनाम केलं। आता आकडा ऑफिशियल येतोय 32,000 कुठे आणि 3 कुठे। हा जो कोण प्रोड्युसर आहे ज्यांनी हे काल्पनिक चित्र उभं केलं त्याला तर भरचौकात फाशी द्यायला पाहिजे। आणि जो कोणी ह्याचा प्रोपगंडा करतायत त्यांना लाजही वाटत नाही। मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड जर असे बोलले असतील तर हे अतिशय चुकीचं आहे आणि बेकायदेशीर आहे। त्यांचं जे वक्तव्य आहे हे तपासून पाहिलं जाईल आणि या वक्तव्यामध्ये कुठेही बेकायदेशीर काही असेल तर त्याच्यावर कारवाई केली।